हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल। मी आहे मोहिनी आणि तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्हाला आपल्या थंबनेलवरनं कळलंच असेल की आपला हातचा व्हिडिओ कशावरती होणार आहे आणि तुम्हाला आपला जो शेवटचा व्हिडिओ टाकलेला होता तो खूप आवडलेला असेल। जर तुम्ही कोणी पाहिला नसेल तो व्हिडिओ तर मी आज त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। तर तुम्हाला कोणालाही समर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही तो आपला समर शॉपिंग हॉल आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट त्याला करा। तर चला आपण जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। आता आलेला आहे लगनसराई। उन्हाळा चालू झाल्यामुळे लगनसराई फिरणं हे सगळ्या गोष्टी आल्यात। मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण कानातले शोधत असतो, आपले इयरिंग शोधत असतो। तर इयरिंग्स म्हणायला गेलं तर छोट्या नाही, कारण की लग्न म्हटलं तर आपण मोठे झुमके आपल्याला असं ट्रॅडिशनल हवे असतात। तर आपण खूप जागेवरती शोधत असतो, अरे इथे भेटतील तिथे भेटतील। आणि तुम्ही पुण्यामध्ये किंवा पुण्याबाहेरून आलेला असतात पुण्यामध्ये शॉपिंगला, तुळशीबागेमध्ये शॉपिंग करायला तर जाताच। तर हो, तर मीही हे इयरिंग्स घेतलेले आहेत, ते घेतलेले आहेत तुळशीबागेमधूनच। हेच तुम्हाला मला सांगायचं आहे, कारण की तुम्ही पुण्यामधून असाल, बाहेरून आलेला असाल, तुळशीबागेमध्ये शॉपिंग करताय तर तुम्हाला माहिती असायला हवे हे इयरिंग्स कुठे भेटतात। ज्या मी घेतलेल्या आहेत खूप मस्त आहेत, तुम्हाला पुढे दिसणारच आहेत, ट्रॅडिशनल आहेत, झुमके आहेत। फक्त जे छोट्या मोठ्या इयरिंग्स होत्या त्या आपण वेस्टर्न वेअरवरती घालू शकतो, कुर्तीजवरती घालू शकतो, त्या मी तुम्हाला आज दाखवणार नाहीये। मी फक्त तुमच्या कामाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या लगनसराईमध्ये येणाऱ्या लग्नाला तुम्हाला ज्याला जायचंय त्याच्यासाठी तुम्हाला येणारी तुमची कामासाठी म्हणजे तुम्हाला आवडणारी इयरिंग्स किंवा तुम्हाला उपयोगी येतील बाबा असे इयरिंग्स फक्त मी तुम्हाला आज दाखवणार आहे। इयरिंग्स न म्हणता त्याला आपण झुमके म्हणूया, मोठे मोठे किंवा ट्रॅडिशनल कानातले म्हणूया, हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे। तर तुम्हाला माहिती आहे मला हा तुम्हाला व्हिडिओ खूप आवडणार आहे, कारण बायकांचं आपलं आवडतं टॉपिक असतात। मेकअपचं झालं, ज्वेलरी झालं, हे बायकांचे आवडतं टॉपिक। तर आपल्या ह्या बायकांच्या आवडत्या टॉपिकमध्ये तुम्हाला सर्वांना हे आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा। तर चला सुरुवात करूया, जास्त टाइम घेत नाही, व्हिडिओ आपल्याला लेंदी बनवायचा नाहीये, कारण खूप कमी टायमामध्ये तुम्हाला खूप चांगली इन्फॉर्मेशन द्यायची आहे। तर चला सुरुवात करूया। तर मी आता लास्ट सॅटर्डे संडे मी तुळशीबागेत गेली होती आणि मलाही गावाला जायचं आहे, मलाही माझ्या मामे भाऊचं लग्न अटेंड करायचं। तर त्याच्या लग्नासाठी म्हणा किंवा अजून सण येतात त्याच्यासाठी मला थोडे कानातले हवे होते, थोडे ट्रॅडिशनल हवे होते, जे की मी न्यू ट्रेंडिंग रील्सवरती पाहत होते, त्यांच्या कानामध्ये ते दिसत होते मला। आणि मला खूप असे मोठे पण नको, कारण की तुमचा चेहरा छोटा आणि तुमचे इयरिंग्स मोठे असं नको। तर तुमच्या चेहऱ्याला सूट होणारे इयरिंग्स तुम्ही घालायला हवे। तुम्ही इयरिंग्स तुम्ही कोणत्या प्रकारची साडी घालताय, तुम्ही आपल्या ट्रॅडिशनल पैठणीवरची इयरिंग्स घ्याल आणि साऊथची साडी एखादी आपली बनारसी म्हणा वगैरे असे वेगवेगळ्या टाईपचे त्याच्यावरती ते घालाल, त्याच्यावरती ती सूट नाही करणार। तर तुम्ही तुमच्या पैठणी साडीवरती कोणती इयरिंग्स घालायला हवे हे तुम्हाला मी सांगणार आहे, कारण की आपल्या महाराष्ट्रीयन लग्नामध्ये जास्त करून पैठणी साडी घालतात आणि त्याच्यावरती आपल्या पैठणी असे शोभणारे इयरिंग्स असायला हवे। जर आणि काही आता ट्रेंड पण आले साऊथच्या साड्या, साऊथ म्हणजे ज्या प्रकारच्या बनारसी वगैरे म्हणतो आपण किंवा साऊथच्या साड्याला कोणत्या म्हणू शकतो मला एवढे नाव माहिती नाही। तर त्या साड्यांवरती तुम्हाला जर इयरिंग्स घालायचे, माझ्याकडे त्या साड्या आहेत पण त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात हे माहिती नाही आहे। त्या जर साड्या घालायच्या त्याच्यावरती पण वेगळे इयरिंग्स असतात, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि माझ्या फेवरेट इयरिंग्सपासनं। तर माझ्या पहिल्या आणि फेवरेट इयरिंग्स आहेत ह्या, जर तुम्हाला ओपन करून दाखवते, मस्त आहे का बघा तुम्ही। हे एकदम नवी आणि ट्रेंडमध्ये आलेले आहे, पहा किती छान आहेत हे इयरिंग्स। तुम्ही कशा प्रकारे घालू शकता, त्याला वरती असे हे आहेत कानात लावण्यात पूर्ण। ह्या इयरिंग्सला एक नाव आहे पण ते नाव मी विसरले काय आहे। तर मी असंच रील्समध्ये पाहिलेलं आणि मी त्यांना दाखवलं तिथं मला असं हवे आहेत म्हणून, तर त्यांनी मला लगेच ह्या इयरिंग्स दिलेल्या आहेत। खूप छान आहेत, इथे तुम्हाला फोटो दिसत असेल केंद्र किती भारी दिसतात ह्या। तर ह्याचा घालायचा एक हे आहे, आपण असं घालू शकतो हे इथे। त्याच्यानंतर हे जे आहे पाठीमागचं ते असं थोडंसं ओपन करून आपण आपल्या जास्त चकचकत आहे पण मस्त बघा गोल्डमध्ये आहे। हे माझी फेवरेट इयरिंग्स आहेत। तर चला पाहूया आपल्या दुसऱ्या इयरिंग्स कोणत्या आहेत। तर ते आहेत झुमके, एकदम मस्त असे झुमके आहेत ते म्हणजे हे वाले। हे झुमके आहेत, हे झुमके का घेतले मी, कारण की ते झालं लग्नामध्ये घालायला, मग मला रिसेप्शनला जायचं आहे। मग रिसेप्शनला मी जरा अशी फॅन्सी साडी घालणार, तर त्याच्यामध्ये मग ते इयरिंग चांगले नाही वाटणार, त्याच्यामुळे मी असे मस्त असे झुमके घेतलेले आहेत। तर असे मोती आहेत खाली असे गोल्डन, तर तुम्हाला फोटोमध्ये दिसतीलच किती भारी दिसतात। तर हे बघू शकता, मला खूप आवडलेले आणि तुम्ही कोणत्या पण ह्याच्यावरती तुम्ही इवन हे झुमके जे आहेत ते तुम्ही तुमच्या कुर्तीजवरती किंवा तुमच्या एखादा प्लाझो सेट त्याच्यावरती पण वेअर करू शकता, एकदम मस्त आहेत बघा। तर चला बघूया आपला
3 नंबरचे, आणि ते पण माझे सगळ्यात फेवरेट आहेत इयरिंग्स. तर 3 नंबरचे इयरिंग्स कोणते, हे तुम्ही तुमच्या कोणत्याही साडीवरती घालू शकता. राव किती भारी दिसतंय, कसं फिरतात ते, हे बघा मोराच्या आकाराचे. आणि पैठणी आली म्हणजे त्याच्यामध्ये मोर आला म्हणजे हे इयरिंग्स तर घालायलाच पाहिजे. आणि ह्याचं एक मला खूप आवडलेलं, हे असं आपण घालून हे वरती आपण पाठीमागनं आंबाडा वगैरे लावला आहे, तर आपण हे इयरिंग्स आपण इथे असे करून पाठीमागं आपण याच्यामध्ये असे हे ठेवायचं, अडकायचं आहे केसांमध्ये. तेव्हा मी तुम्हाला घालेल एखाद्या कोणत्या साडी एखाद्या कार्यक्रमामध्ये, तेव्हा एक्झॅक्टली त्याचं कळणार आहे. तर खूप भारी आहेत हे सर्व इयरिंग्स, तर मला हे खूप आवडले. तर खूप छान आहे. तर ह्याच्यामध्ये पण कलर सेम तुम्हाला एक्झॅक्ट कसा दिसतोय माहिती नाही, तुम्हाला इकडे फोटो दिलेला आहे, त्या फोटोमध्ये एक्झॅक्ट कशा आहेत इयरिंग्स कळतच असेल. मस्त येतं, म्हणजे वन ऑफ द मोस्ट फेवरेट हे म्हणजे फर्स्ट दाखवलेलं, आणि हे मला खूप आवडले. छान आहे. तर तुम्ही घेऊ शकता, कोणत्याही साडीवरती तुम्ही घालू शकता. मस्त असे इयरिंग्स आहेत हे. तर चला आपल्या चौथ्या जे इयरिंग्स आहेत ते पाहूया. ते पण झुमके आहेत, पण वेगळ्या टाईपचे येतं. जर माझ्याकडे एखादी वेगळी साडी आहे त्याच्यावरती कोणतेच असं कलर गोल्डन कलर घातल्यावरती चांगला नाही वाटत आहे, तर मी ह्या कलरचे घालू शकते झुमके. किंवा एखाद्या मी माझ्या कोणत्याही कुर्तीजवरती वगैरे ते घालण्यासाठी मी ही घेतलेलं आहे. तर कोणाचा बड्डे आणि मला फक्त कुर्तीज घालून जायचं आहे, किंवा मला फक्त दुपट्टा सेट घालायचा आहे एखादा, त्याच्यावरती मी हे इयरिंग्स घालून वापरू शकतो आणि खूप छान दिसेल. तेव्हा मला असं तर मला वाटतं, कारण की बघा मस्त असे सगळ्यांना खाली अशी मोती येतं, मस्त हलतात डुलतात अशा प्रकारचे मी इयरिंग्स घेऊन आलेले आहे. खूप साधे आणि सिम्पल आहे, तर खूप मोठे पटपट असे इयरिंग्स मला नाही आवडत आहे. तर ज्या प्रकारचे मला आवडतात तसे मी घेतलेले आहेत. आणि तुम्हाला हे सर्व जर इयरिंग्स घ्यायचे असतील तर तुम्ही तुळशीबागेमधून घेऊ शकता. तुळशीबागेमध्ये लॉट ऑफ व्हरायटीज आलेल्या आहेत इयरिंगच्या. खूप सगळे तुळशीबाग सगळं भरून गेले आता, कारण की लग्न सारे आले, त्याच्यामुळे खूप साऱ्या ज्वेलरीज खूप सारे इयरिंग्स आहेत. तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईन नाही भेटणार तुम्हाला, कारण हे ऑनलाईन घेतलेलं नाही आहे मी. तुम्हाला जावंच लागेल तुळशीबागेत, नंतरच तुम्ही घेऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला तुळशीबागेत असे इयरिंग्स कुठे पण भेटतात, कारण प्रत्येक दुकानामध्ये ह्या व्हरायटीज आलेल्या आहेत सध्या. तर चला एवढेच आहेत. आणि जे छोटे इयरिंग्स असतात किंवा वेस्टर्न वर्जन त्याचा एक आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया असं मला वाटतं. हे फक्त सध्या मी लग्नसराईमुळे किंवा आपल्याला आपल्या ह्या व्हॅकेशनसाठी लागणाऱ्या उपयुक्त गोष्टीबद्दल हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडला असेल. जर आवडला असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टॅप करा, जेणेकरून मी जेव्हा नेक्स्ट टाईम व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि आवडला असेल ते कमेंट करून नक्की सांगा की कसा होता, आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती हवा आहे हे पण तुम्ही मला नक्की सांगा. चला बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.